अचानक गावाला जायचा प्लॅन ठरला. मुलांना आईकडे सोडलं आणि मी निघाले गावाला. मी आणि माझी मामी बहीण होते. मामी बहिणीला सोडलं मी तिच्या घरी आणि मी आले माझ्या घरी. तर हा सकाळचा व्ह्यू आहे. मी काल संध्याकाळी आले होते. जास्त काही मला व्हिडिओ शूट घेता आले नाही. तर ही जी आहे ती माझ्या चुलत सासऱ्यांची बाग आहे. आता हे आमचे पतिदेव आहेत आणि ही जी छोटीशी क्लिप आहे ते इथं तुमचे मित्र आले होते त्यांनी घेतलेली, म्हणजे तो भाऊच लागतो मला. तर हा आहे तो संजू आहे याचं नाव. तर हा सुद्धा ब्लॉगर आहे. सो ह्यांनी सुद्धा त्यासाठी छोटीशी क्लिप घेतलेली. तर म्हटलं चला घ्यावं. आणि हे जे घर दाखवलं ते आमचं घर आहे. आणि हे जे म्हणजे हे दोघंजण आलेत ते एक खास कारण आहे त्यासाठी आले. त्यांना कंटेंट हवा होता आणि आमच्या इथं अचानक काम जे ठरलं आहे ते म्हणजे डाळिंबाची बाग लावायला. तर हे बघा आमची नारळाची झाडं, त्यानंतर हे जे घर जे आहे ते घर वगैरे आमचंच आहे. आणि 2 दिवस आधी ट्रॅक्टरनं पूर्ण रान जे आहे ते रांगून घेतलेलं आहे. जर नवीन यूट्यूबर असाल, म्हणजे नवीन पाहत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला पुढं दाखवण्याचं आम्ही काय काय केलं. आता त्याच्यामध्ये मी जास्ती नाही आहे, मी माझ्या कामातच होते. तर ही आहे डाळिंबाची झाडं. 800 झाडं होती आणि ह्या रानाची मोजमापणी वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर आमचं चावलं, मी इथं ताट वगैरे पकडलेलं आणि मी इकडून आता हे जे क्लिप घेतले ते मी घेतलेले. सो हा पण कंटेंट क्रिएटर आहे, मी सुद्धा आहे. आणि इथं आमचं चालू आहे की शेतात रानात जायचं. तर इथं मोजमापणी सुरू होती की किती किती ठिकाणी काय काय लावायचं किंवा लाईन जे असतात तर तिथं ते चालू होतं. तर आता नवीनच शेतकरी आम्ही होतो. लहानाचं मोठं शेतकऱ्याच्या घरात जरी झालं असेल तर आपण सिटीमध्ये राहत असल्यामुळं ना आपल्याला काही गोष्टींचं नॉलेज नसतं. तर त्यामुळं आम्ही आमच्या चुलत दिरांचं आणि सासऱ्यांचं थोडंसं त्यांचं बोलणं किंवा काय म्हणतात त्यांचे एक विचार घेतले आणि त्यांच्या हिशोबाने आम्ही सुरू केले. आता गावाला कोण राहणार आहे हा प्रश्न पडतो तुम्हाला. तर ही शेती जी आहे ना आम्ही चुलत दिरांसोबत करतो. म्हणजे ही शेती आमची जरी असेल तर करायला त्यांना देतो दोघांच्यामध्ये. तर खूप धावपळ झाली. अगदी 3 दिवसात आम्ही डाळिंबाची बाग लावलेली. कामगार तर आम्हाला मिळतच नव्हते. तर खूप हेल्प झाली माझ्या चुलत दिरांची. आणि हे जे संजू भाऊ वगैरे आलेत ह्यांनीसुद्धा खूप मदत केली. सो असं आमचं गावाकडचं वातावरण आहे. खरंच खूप खूप म्हणजे खूप भारी वाटतं इकडं. शेतीत राहिल्यामुळं थोडंसं टॅनिंग अचानक गेल्यामुळं होतं. पण इकडं जे सुकून असतो ना तो कशातच नाही. तर त्या दिवशी आम्ही डाळिंबाची बाग वगैरे लावून आली. हे मिनी ब्लॉगमध्ये मी शूट केले. मोठ्या ब्लॉगची क्लिप घ्यायला विसरले. त्यानंतर संध्याकाळी प्लॅन पाहुण्यांसाठी झाला होता किंवा हे जे सगळे माझे चुलत दीर वगैरे 3 आहेत त्यांच्यासाठी आम्ही मस्तपैकी मटण आणलेलं आणि ती चुलीवर बनवत होते. चपात्या वगैरे बनवून मी आतमध्ये घेतलेल्या आहेत. तर इथं माझ्या नवऱ्याचं चालू आहे मटण बनवायचं. आणि इथं तुम्हाला सांगू का, असा विषय होतो की मटणची रेसिपी तर माझीच असेल पण चमचा ढवळणार मिस्टर माझे आणि केलं म्हणून त्याने चटणीचं प्रमाण, मिठाचं प्रमाण किंवा मसाल्यांचे प्रमाण. तर हे भारी जमतं माझ्या मिस्टरांना. कमेंट करून सांगा की तुमच्या घरात सुद्धा असंच होतं का की करणार एक पळी हलवून जायची आणि म्हणायचं मी केलं म्हणून. तर आणि नंदेचा नवरासुद्धा येणार होता जेवायला. त्यामुळं रानात न येऊन एवढा स्वयंपाक करायचं माझ्याच्या नंतर काय म्हणजे एवढं पॉसिबल नव्हतं. तरी पण मी ते केलं कारण भरपूर काम झालं होतं. त्यात ऊन, रेग्युलरपेक्षा काम जास्ती. आणि सांगलीत तर तिथं कामाला स्वयंपाकालासुद्धा बाई आहे, धुणं भांड्यात सगळ्यालाच बाई आहे. आणि शॉप आणि क्लास यातनं मला ते म्हणजे हे होत होतं. तर एवढं काही वाटलं नाही. सगळेजण होते त्यामुळं गप्पा मारत मारत वाटलं. पण जाणवत होतं की खरंच खूप अंग दुखतंय वगैरे भरपूर जाणवत होतं. तर इथं जास्त सुखसुविधा नाहीत. अगदी धावपळ होत होती. हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, काहीतरी हेच राहत होतं, तेच राहत होतं, तेल राहत होतं, तर कांदा राहत होता, असं चालत होतं. काही संपलं की चुलत सासूबाईंच्या घरी जायचं हे मात्र ठरलेलंच आहे. आणि त्या तर खूप मदत करतात सोडा. आणि हे जे आहे ते चुलत दीर आहेत. सो त्यानंतर नेक्स्ट डे उजाडला. डाळिंबाची म्हणजे पाणी द्यायचं होतं, डिपर वगैरे चेक करायचे होते. आता हे आम्ही डिपर जे आणले ते सेकंड हँडच आणलेले आहेत. तर सध्या होताल तेवढा कमी पैसा आम्ही हे करतो आहे. आता इथं जे त्यामुळं ना इथं रिपेअरिंग चालू होतं. खरंच शेती करणं सोपं नाही. हे फुटतं तर ते तुटतं. आणि सवय नसेल ना तर खूप खराब परिस्थिती होते. सो तुम्हाला कसं वाटतंय आमचं म्हणजे जे प्लॅनिंग चालू आहे शेती करायचं जोडधंदा, आता कमेंट करा. आणि ही क्लिप जी आहे ना लास्टला रावली होती म्हणून मी अशीच टाकली. कारण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की मी ब्लॉग करायला प्रॉपर असं तयारी केली आहे मनाची आणि मी टाकते आहे. सो सगळ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि माझे ब्लॉग कसे हवेत, तुम्हाला कोणते बघायला आवडतात तेही सांगा. बाय.